नाशिकच्या पालकमंत्री पदावर मंत्री गिरीश महाजन यांनी दावा केल्यानंतर राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी धुळ्यात यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील व तो आम्हा सर्वांना मान्य असेल। आपण अनेकदा नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो असे म्हणत भुसे यांनी या वादावर अधिक बोलणे टाळले। 15 ऑगस्टला वरिष्ठांनी अमरावती येथे ध्वजारोहणाची जबाबदारी दिली आणि ती आपण पार पाडली असे उदाहरण देत त्यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट केले। धुळे शहरातील हिरेभवन परिसरात ते माध्यमांशी बोलत होते। असं वाटतं की आम्ही काही गोष्टींना खूप जास्ती महत्त्व देत असतो। मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे। ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। आता 15 ऑगस्टचं ध्वजारोहण मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केलं। अमरावतीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली, तिथं ती जबाबदारी पार पाडली आणि म्हणून या संदर्भामध्ये ते जे निर्णय करतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल।